विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन मोठ्या उत्साहात शेगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर साजरा केला जातोय। गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्रीचरणी माथा टेकलाय। प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर संस्थांच्या वतीनं आठवड्याभरापासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गुरुवारी श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा निघणार आहे। यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झालेले आहेत। मी कोल्हापूरहून आलेलो आहे। गेली 1986 पासून मी गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो। मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारगोडी म्हणून माझं गाव आहे, तिथं जवळजवळ 500 लोकांचं मी जेवण करतो। आणि गजानन महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले। कारण माझा मुलगा सुद्धा 21 दिवस पुण्यात अनकॉन्शियस होता। तो 21 दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला। आता तो व्यवस्थित आहे, नोकरी वगैरे करतोय। आम्ही शून्यातून वरती आलोय। आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली, महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली, त्याचा आम्हाला भरपूर प्रत्यय आलेला आहे। आज काय सगळं घालणार? आज आम्ही काही नाही आहे ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव। आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा। सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे, चांगली बुद्धी मिळून दे आणि धनसंपदा, आरोग्य संपदा सगळ्यांना मिळून देत, सर्व आनंदानं राहून देत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना आम्ही उभयता करत आहोत। आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रकट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो। इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे। नमस्कार गजानन माऊली, आम्ही आज इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे। आणि आज महाराजांचा 147वा प्रगट दिन आहे। आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत। आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते। महाराजांची सेवा, इथले सेवेकरी, खूप प्रसन्न वातावरण असं आहे। तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या। चंद्रपूर जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील भिशी येथून येतो आणि 1990 पासून आम्ही नेहमी गजानन महाराजाच्या चरणी येतो आणि शेगावमध्ये आल्यानंतर समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते। येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे। काय भावना आहे तुमच्या? काय भावना आहे महाराजांचा प्रकट दिन आहे? महाराजांचा प्रकट दिन आहे। आज सर्व जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवो, आरोग्य चांगलं देवो, ह्या भावना आहे।